ओके. सो बघूया आता आपण जवाहर नवोदय विद्यालय. हे 5वीच्या मुलांसाठी आहे, 8वीच्या पण मुलांसाठी आहे. पण 8वीला जागा थोड्या कमी निघतात, एखादी दोन जागा कोण शाळा सोडून गेलं तर त्यांच्यासाठी आहे. सो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 5वीच्या मुलांसाठी. हो का, 5वीमध्ये जे शिकणार आहेत, मग ते मराठीमध्ये असू द्या, इंग्रजीमध्ये असू द्या किंवा सेमीमध्ये असू द्या, त्यांच्यासाठी सिंपल सिंपल आहे, लक्षात घ्या. भारत सरकारने 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जवाहर नवोदय विद्यालय JNV, यालाच JNV पण म्हणलं जात आहे. ओके, सुरू केली. सध्या 27 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहेत. म्हणजे प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक केंद्रशासित प्रदेशात आहे. भारत सरकारच्या संपूर्ण आर्थिक सहाय्याने, बघा हे परीक्षा कुणातर्फे, म्हणजे ही शाळा कुणातर्फे चालवली जाते किंवा परीक्षा घेतली जाते, भारत सरकार म्हणजे नॅशनल लेवलला घेतली जाते ही परीक्षा. पूर्ण भारतामध्ये एकाच वेळेला एकच परीक्षा होते. ओके. संपूर्ण आर्थिक सहाय्याने नवोदय विद्यालय समिती या स्वायत्त संस्थेच्या यंत्रणामार्फत मुलींसाठी निवासी जवाहर विद्यालय सुरू करण्यात आलेली आहेत. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी JNV-ST परीक्षेद्वारे इयत्ता 6वीत प्रवेश देण्यात येतो. लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला 5वीला परीक्षा द्यायची आहे, त्यावेळेस तुम्ही 6वीला तिथं ऍडमिशन घेऊ शकता. शिक्षणाचे माध्यम इयत्ता 8वी पर्यंत, इथं बघा लक्षात घ्या, इयत्ता 8वी पर्यंत मातृभाषा किंवा क्षेत्रीय भाषा असून त्यानंतर गणित आणि विज्ञान इंग्रजी भाषेतून आणि समाजशास्त्र हिंदी भाषेतून शिकवण्यात येतात. म्हणजे तुम्हाला 3 लँग्वेज येणार आहेत नंतर. 8वी पर्यंत मातृभाषा किंवा क्षेत्रीय भाषा, म्हणजे तुमची क्षेत्रीय भाषा सपोज मराठी असेल, मातृभाषा मराठी असेल, तर ती 8वी पर्यंत देण्यात येते. त्याच्यानंतर तुमचं गणित विज्ञान इंग्रजीमध्ये जाते, म्हणजे गणित विज्ञान तुम्हाला इंग्रजीमध्ये शिकवलं जाते, इंग्रजी भाषेतून शिकवलं जाते, समाजशास्त्र हिंदीतून शिकवलं जाते. ओके, म्हणजे तिन्ही लँग्वेज आपल्याला, नॅशनल लँग्वेज पण येणार, इंटरनॅशनल लँग्वेज येणार आणि आपली मातृभाषा, तिन्ही विषयांचं म्हणजे तिन्ही भाषांचं आपल्याला त्यात येणार आहे. ओके. नेक्स्ट, जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बोर्ड परीक्षांना बसतात. म्हणजे आपल्याला 10वी 12वीच्या पण जे परीक्षा आहेत त्यांना पण बसता येते, त्याच्यातूनच तीच परीक्षा असते. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना काय काय बघा सुविधा काय काय मिळतात: भोजन मिळते, गणवेश मिळते, निवास आणि वह्या पुस्तके आदींची मोफत व्यवस्था केली जाते. म्हणजे तुमचा राहण्याचा, खाण्याचा, कपड्यांचा, वह्या पुस्तकांचा सगळा खर्च गव्हर्नमेंट करत आहे. तथापि 9वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 600 रुपये नाममात्र शुल्क फी. म्हणजे 9वीला गेलात तुम्ही तर 9वी पासून तुम्हाला 600 रुपये महिना भरावे लागतील 12वी पर्यंत. म्हणजे 6वी 7वी 8वी 3 वर्ष तुम्हाला फ्री आहे. पण ज्यावेळेस तुम्ही 9वीला गेलात त्यावेळेस मात्र 600 रुपये महिना तुम्हाला भरावा लागते. फी विद्यालयास निकास निधी म्हणून घेतली जाते. जे विद्यार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व मुली, दिव्यांग आणि ज्या विद्यार्थ्यांना पालकाचे वार्षिक उत्पन्न गरिबी रेषेच्या खाली आहे, त्या सर्वांना यातून सूट आहे. म्हणजे हे कुणाकडनं घेतले जाते? ओपन कॅटेगरी मधले आणि ज्यांची इन्कम सोर्स जास्त आहे किंवा शिक्षक आहेत, अशा पालकांकडनं मात्र फीस घेतली जाते. बाकीच्यांना काही नाही, मुलींना तर फ्रीच आहे पूर्ण. ओके, सूट दिली जाते. वर्ग 6वी ते 8वीचे सर्व विद्यार्थी, जे विद्यार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व मुली, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न गरीब रेषेच्या खाली आहे, असे विद्यार्थी सोडून इतर विद्यार्थी ज्यांचे पालक, बघा इथे आता कुणाकुणाला फीस घेतली जाते: सरकारी कर्मचारी आहेत त्या विद्यार्थ्यांकडून 1500 रुपये प्रतिमाह विद्यार्थी, व अशा पालकांच्या कार्यालयाकडून मिळालेला शैक्षणिक भत्ता यापैकी जी रक्कम कमी असेल, म्हणजे पालकांना पण शैक्षणिक भत्ता मिळतो तुमच्या मुलांसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांना, तर त्यांच्यापैकी जे कोणती असेल ती फी विकास निधी म्हणून जमा करावी लागेल. असे असले तरी विद्यालय विकास निधी म्हणून जमा करण्यात येणारी फीस 600 रुपये प्रतिमाह विद्यार्थीपेक्षा कमी नसावी. म्हणजे ते जे ओपन मध्ये आहेत आणि ज्यांचं हे जास्त आहे, उत्पन्नाचा स्रोत जास्त आहे किंवा उत्पन्न जास्त आहे, ते त्यांच्यासाठी आहे. नेक्स्ट, योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. ह्या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत बघा आता. प्रामुख्याने ग्रामीण भागातील प्रतिभावान मुलांना सांस्कृतिक संवर्धन, मूल्य संवर्धन, संस्कारांचे मूल्यमापन, पर्यावरणाविषयी जागरूकता, साहसी क्रियाकलाप आणि शारीरिक शिक्षण यासह दर्जेदार आधुनिक शिक्षण प्रदान करणे, सगळ्यात महत्त्वाचा हा त्यांचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये त्रिभाषा सूत्रीप्रमाणे 3 भाषांचे किमान पातळीवर ज्ञान वृद्धिंगत करणे. आता 3 भाषा, मराठी आली आपल्यासाठी, आपल्यासाठी बघा इथे आता मराठी भाषा आली, नंतर आपल्याला ते हिंदी पण देणार आणि त्यानंतर इंग्लिश. ओके, म्हणजे ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत
त्या भाषांमध्ये काय शिक्षण तिथं मिळावं हा त्यांचा उद्देश आहे. हिंदी भाषिक विद्यार्थ्यांकरता अहिंदी भाषेत अहिंदी भाषिक प्रवेशामध्ये आणि अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांना हिंदी भाषिक प्रवेशामध्ये स्थलांतरित करून राष्ट्रीय एकात्मता साधणे. म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर 10वीच्या नंतर काय केलं जातंय, तर दुसऱ्या राज्यामध्ये टाकले जाते. म्हणजे जे हिंदी भाषिक आपलं मराठी भाषिक राज्य आहे, सो मराठी भाषिक राज्यातला हिंदी भाषिक मध्ये राज्यामध्ये जाणार, हिंदी भाषिक राज्यातला मराठी भाषेत येणार. म्हणजे आपल्या देशाची पूर्ण संस्कृती त्या मुलाला 12वी पर्यंत कळाली पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक अनुभव याद्वारे जिल्ह्याच्या शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केंद्रबिंदू म्हणून कार्य करणे, हा त्यांचा उद्देश आहे. नेक्स्ट, जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी कशी असते बघा. JNU मध्ये 2024 6वी प्रवेशाकरता निवड चाचणी 2024 याप्रमाणे 2 चरणात घेण्यात येईल. आता बघा हे दोन, आता ते ज्या त्या त्या वेळेसचं आहे. आता ह्या वेळेसची परीक्षा आपली झाली कधी, जानेवारीमध्ये झाली, हो का. आता इथं बघा काय केलेलं आहे त्यांनी. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता, हे कुणासाठी आहे बघा, हे आपल्यासाठी नाही चाललं. हे जम्मू वगैरे म्हणजे जे तिकडं पूर्वोत्तर राज्य आहेत त्या राज्यांसाठी आहे. कारण तिकडची भौगोलिक सीमा म्हणजे भौगोलिक परिस्थिती थोडीशी खराब असते. पावसाळ्याचे दिवस, हिवाळा जास्त, अशा काहीतरी अडचणी असतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा वेगळी कॅटेगरी आहे, वेगळी परीक्षा, पेपर वेगळा, ते पण एकाच दिवशी सगळीकडे तिकडं. आणि ही कॅटेगरी आपल्यासाठी आहे अतिशय महत्वाची, हो का. तर हे 20 जानेवारी 2024, आता ह्या वेळेस मला वाटतं 12 जानेवारीला काच्या आसपास काहीतरी परीक्षा झाली होती. तर ह्याच्यामध्ये बघा कोणकोणते राज्य आहेत, त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आहे का, बघू आपण. हे बघा हा महाराष्ट्र आपल्या इथं, लक्षात येतं का. म्हणजे आपली एक एक्झाम अगोदरच होणार. आता ऑनलाईन अर्ज भरण्याची तिथी 10 ऑगस्ट 2023, म्हणजे ह्या परीक्षेच्या कधी भरले जाते, ऑगस्ट. जसं MTSचं फेब्रुवारी पासून चालू झालं, स्कॉलरशिप सप्टेंबरमध्ये होते, तसं नवोदयची कधी भरली जाते, तर ऑगस्ट 2025 मध्ये भरली जाईल. आता ह्याचे फॉर्म फॉर्म ऑनलाईन फॉर्म जे भरायचे ते कधी भरले जातील, ह्याचे ह्या परीक्षेचे 2025 मध्ये, ऑगस्ट 2025 मध्ये फॉर्म भरले जातील उमेदवारांसाठी. महत्वाचं बघा, लक्षात घ्या, ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहे त्याच जिल्ह्यातील प्रमाणित निवासी विद्यार्थी उमेदवार प्रवेशाला पात्र असतो. म्हणजे तुम्ही लातूर जिल्ह्यातले आहेत, तर तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्यात किंवा बीड जिल्ह्यात किंवा नगर जिल्ह्यात तुम्ही जर जायचं म्हणलात तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. तुम्हाला ऍडमिशन लातूर जिल्ह्यातच घ्यावं लागेल. लक्षात आलं का. परीक्षा पास झाली पण तुम्हाला जिल्हा नाही निवडता येणार, जिल्हा बदली होणार नाही तुमचा. कारण प्रत्येक जिल्ह्यासाठी त्यांनी स्पेशल जागा ठेवलेल्या आहेत. एक जिल्हा 80 सीट, संपला विषय, बाकी काहीच नाही. क्लिअर आहे का. विद्यार्थ्यांचे ज्या जिल्ह्यातून JNU दिले आहेत त्याच जिल्ह्यातील इयत्ता 5वी ते अध्ययन केलेले असेल, तसेच तो त्याचे पालक त्याच जिल्ह्यातील प्रमाणित रहिवासी आहेत असे नमूद केलेला भारत सरकारने अधिसूचित केलेला वैध निवासी पुरावे दाखला सादर करावा लागेल. त्यावेळेस निवासी दाखला आपल्यासाठी महत्वाचा आहे, ते काढूनच ठेवायचा, सगळ्याच परीक्षांसाठी लागते. तथापि या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू झाले किंवा त्या जिल्ह्यात नंतरची विभागणी झाली असेल, तर नवीन जिल्ह्यात जवाहर नवोदय सुरू झाले नसेल तर विद्यार्थ्यांना प्रवेश पात्रतेचा विचार करताना जुन्या जिल्ह्याची सीमा विचारात घेतली जाते. हे काय जास्त महत्वाचं नाही आहे. सो इथं महत्वाचं आहे की बाबा तुम्हाला निवासी दाखला पाहिजे, तो तुम्ही काढून ठेवला पाहिजे जवाहरला परीक्षा घ्यायची असेल तर. आणि आपल्याला त्याच जिल्ह्यात ऍडमिशन मिळणार आहे हे पण क्लिअर असलं पाहिजे. उमेदवारांना घ्यायचं आहे त्याच जिल्ह्यात राहावे लागेल. म्हणजे जर तुम्हाला ज्या जिल्ह्यात, पुन्हा जिल्हा बदलता येणार नाही. प्रवेश घेतेवेळी कागदपत्रे पडताळणी करताना पालकाचे त्या जिल्ह्याचे प्रमाणित रहिवासी पत्र सादर करावे लागेल. हे रहिवासी परत तेच आलं. ओके. पालकांचं पण महत्वाचं उमेदवाराने. आता इथं महत्वाचं आहे बघा, उमेदवाराने 2023-24 दरम्यान त्याच जिल्ह्यात असलेल्या कोणत्याही सरकारी किंवा सरकारी मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 5वीत अभ्यास केलेला असला पाहिजे. म्हणजे त्याच जिल्ह्यात असला पाहिजे मुलगा, हो का. नेक्स्ट, 2024 पूर्वी इयत्ता 5वी उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा पुनरावृत्ती उमेदवारांना प्रवेश परीक्षेत बसण्यास परवानगी नाही. म्हणजे ही परीक्षा फक्त 5वीच्याच मुलांसाठी आहे, तुमच्या वयाचा इथं संबंधच नाही. लक्षात आलं का. तुमचं वय किती असू द्या, त्याचं काही अडचण नाही, पण तुम्ही 5वीच्याच वर्गात असलं पाहिजे, बाकीच्यांचा काही विषय येणार नाही.
एनव्हीएस या रिपीटर उमेदवाराला ओळखण्यासाठी मागील वर्षाच्या अर्ज डेटाची तुलना करण्याचा अधिकार आहे. लक्षात आल्यास अशा उमेदवारांना JNVST 2024 साठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल नाही. तुम्ही जर बाकी 6वीला असेल आणि फॉर्म काहीतरी वेगळाच भरला तर तुम्हाला ती परमिशन मिळणार नाही. नेक्स्ट, प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचा जन्म. आता हे त्या वेळेसच्या कॅटेगरीनुसार, आता समज इथे 2012 दिले तर हे 2024चा आहे, तर इथं 2000, आता ह्या वेळेस किती, सपोज 1/5/2014 ते 1/5/2016 ही तारीख येऊ शकते. ह्या वेळेस थोडासा बदल होऊ शकते एखाद्या महिन्याचा, बाकी काही जास्त बदल होणार नाही. नंतर झालेला नसावा. तात्पुरत्या स्वरूपात निवडलेल्या उमेदवाराच्या प्रवेशाच्या वेळी संबंधित सरकारी प्राधिकरणाने जारी केलेल्या जन्म प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागेल. JNV पास झाल्यानंतर काय काय लागते बघा. जन्माचा दाखला पण लागणार आहे, रहिवासी प्रमाणपत्र पण लागणार आहे. ही अट अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी व इतर मागासवर्गीय OBCच्या उमेदवारांसह सर्व उमेदवारांसाठी आहे. हे द्यावंच लागेल सगळ्यांना. जन्म प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला. तुम्ही कास्टमध्ये असा, ओपन मध्ये असा, अनुसूचित मध्ये असा, OBC मध्ये असा, कुठेही असा, काय अडचण नाही. दोन सर्टिफिकेट तुम्हाला 100% द्यावं लागणार, रहिवासी प्रमाणपत्र आणि तुमचं जन्म प्रमाणपत्र. ओके. प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना वयावर शंका असल्यास सदरची बाब वैद्यकीय मंडळाकडे वयाचे निश्चितीकरण करण्यासाठी किंवा करण्यास्तव मांडली जाईल. वैद्यकीय मंडळाने दिलेला निर्णय अंतिम राहील. हे जास्त कोण आपण त्या घोळ घालत बसायचं नाही. आपल्याला महत्वाचं काय आहे, आपलं वय ह्या 2 तारखेच्या मध्ये आहे का आता सध्या बघा, चेक करा जे 5वीला आहेत ते, आणि जन्मतारखेच्या दाखल्याचं तेवढं बघायचंय. निवडसाठी बसणारा उमेदवार त्याच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळेत किंवा राष्ट्रीय मुक्त शाळेत, शिक्षण संस्थेच्या वर्गातील शाळेत इयत्ता 5वी मध्ये शैक्षणिक सत्र, आता हे 2024-25, तर आपला काय येणार आहे आता, 25-26 येणार आहे इथं, 2025-26 इथे लक्षात घ्या. त्याच्याऐवजी काय येणार आहे आता, हे 2025-26ला तो शिकत असला पाहिजे, मध्ये शिकत असला पाहिजे. जे विद्यार्थी 31 जुलै 2023 पूर्वी पुढील वर्गात गेले नाहीत आणि इयत्ता 5वी मध्ये प्रवेश मिळाला नाही, ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत. म्हणजे जे चौथीला नापास जे झालेले आहेत किंवा 5वीला पण नापास झालेले आहेत, आता चौथीलाच नापास झालेले आहेत, त्यांना ते ऍडमिशन मिळणार नाही. जे विद्यार्थी पूर्वीच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता 5वी मध्ये शिकत होते किंवा 5वी उत्तीर्ण झाले असतील, तर ते या निवड परीक्षेसाठी पात्र राहणार नाहीत. लक्षात आलं का? फक्त 5वीच्या मुलांसाठी हेच महत्वाचं आहे इथं. एखाद्या शाळेत शासन किंवा प्राधिकरणाची मान्यता असेल तर ती शाळा मान्यता प्राप्त समजली जाईल. तसेच शासन अधिकारी हे शाळांसाठी आहे, एवढं काही हे नाही. ठीक आहे. जे उमेदवार 6वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, आता हे महत्वाचं आहे बघा. ज्यांना पास होऊन नवोदय शाळेत जायचं आहे त्यांच्यासाठी महत्वाचं बघा काय, 3री, 4थी, 5वी इयत्ता शासकीय शासन मान्य संलग्न प्रमाणित शाळेतून पूर्ण शैक्षणिक वर्षभर शिक्षण घेऊन सलग उत्तीर्ण झालेले पाहिजे. म्हणजे तो मुलगा, इथं लक्षात घ्या, जर त्याला ग्रामीण भागातून सीट करायची असली तर 3री, 4थी, 5वी ग्रामीण मध्ये झाली ते पाहिजे त्याची. एक दिवस जरी तो 3री, 4थी, 5वीला शहरी भागामध्ये असेल तर त्याला मग शहरी मधूनच सीट मिळणार, त्याला ग्रामीण मधून मिळणार नाही. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जे विद्यार्थी राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थान चे B सर्टिफिकेट घेऊन इयत्ता 5वी 15 सप्टेंबर 2023 पूर्वी उत्तीर्ण होतील त्यांना या परीक्षेत बसता येईल. त्यांना वयाची अट व इतर विद्यार्थ्यांप्रमाणे राहील. जे विद्यार्थी वरील योजनेत शहरी किंवा नोटिफाईड भागात येत असतील ते ग्रामीण आरक्षणास पात्र राहणार नाहीत. लक्षात आलं का? म्हणजे हे जे मुलं, एक दिवस जरी तुम्ही जर 3रीचा ऍडमिशन जर तुमचं दुसऱ्या शाळेत असेल, नगर परिषद, नगरपंचायत त्यांच्या हद्दीत येणाऱ्या शाळेत असेल, तर एक दिवसासाठी पण तुमचा तिथून फॉर्म कटून जाईल. म्हणजे तुम्हाला तिकडून शहरीमधूनच फॉर्म भरावा लागेल. ओके. कोणतेही उमेदवार कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांदा निवड चाचणीत बसण्यास पात्र नाहीत. दुसऱ्यांदा तुम्हाला जवाहर नवोदय परीक्षा देता येणार नाही, हे अतिशय महत्वाचं आहे. उमेदवाराने अर्जात भरलेल्या तपशिलांची पडताळणी केली जाईल आणि जर उमेदवाराची पुनरावृत्ती करणारा आढळला तर त्याला निवड चाचणीत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे तसं जर तुम्ही पकडलं गेलात, तुम्हाला दिलं जाणार नाही बसणं. आता इथं महत्वाचं आहे, ग्रामीण उमेदवारांसाठी परीक्षा खास ग्रामीण उमेदवारांसाठी आहे. त्यांनी अतिशय लक्ष द्यायचं इथं. जिल्ह्यातील कमी 75% जागा या ग्रामीण भागातून तात्पुरत्या स्वरूपात निवडलेल्या उमेदवारांबद्दल भरल्या जातील. सो 80 सीट आहेत.
80चे 75% म्हणजे 60 जागा ह्या कुठं आहेत? ग्रामीणसाठी आहेत. लक्षात आलं का? जातील. उर्वरित जागा खुल्या असून आरक्षणाच्या निकषानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील उमेदवारांकडून गुणवत्तेवर भरल्या जातील. आणि इथं ह्या 20 सीट आहेत फक्त कुणासाठी? शहरीसाठी आहेत. लक्षात आलं का? हे 60 सीट आहेत ग्रामीणच्या मुलांसाठी, जे ग्रामीण शाळेत आहेत, आणि 20 सीट आहेत हे शहरीच्या मुलांसाठी. ह्याच्यात नगर परिषद, नगरपंचायत सगळे झाले. ओके. ग्रामीण जागेसाठी इच्छुक उमेदवारांनी ग्रामीण भागातून, इथं बघा, इच्छुक उमेदवारांनी ग्रामीण भागातून 3री, 4थी आणि 5वी इयत्ता ग्रामीण भागातूनच सलगपणे, एक दिवस पण नाही, प्रत्येक वर्षी पूर्ण शैक्षणिक वर्ष तिथंच झालं पाहिजे शिक्षण. नाही तर दिवाळीच्या नंतर तिकडे गेलो, दिवाळीच्या आधी इकडे आलो, असलं काय नाही चालणार. शासन मान्य शाळेतून अभ्यास केला असल्यास ग्रामीण जागांसाठी त्याच्या अर्जाचा विचार केला जाईल. तथापि असा उमेदवार इयत्ता 5वी त्याच जिल्ह्याच्या ग्रामीण शाळेत शिकला असला पाहिजे, ज्या जिल्ह्याच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये त्याला प्रवेश घ्यायचा आहे. म्हणजे सपोज तुम्हाला लातूर जिल्ह्यात प्रवेश घ्यायचा आहे, तर तुम्ही लातूर ग्रामीण मधूनच, लातूर ग्रामीण म्हणजे सगळं ग्रामीण नाही, लातूर मधल्या जेवढ्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतीच्या अंडर जर तुमची शाळेत असेल तर तुमचा नंबर 75% सीटमध्ये, म्हणजे तुम्ही 60 सीटमध्ये मोडू शकता. शहरी उमेदवारांसाठी सेम सूचना आहे. त्या उमेदवाराने 3री, 4थी, 5वी यातील शैक्षणिक एक जेव्हा काही दिलं बघा, एक दिवस जरी शहरी भागात असलेल्या शाळेतून अध्ययन केले असेल तर त्याला शहरी विभागातील समजण्यात येईल. अतिशय महत्वाचं आहे. लक्षात आलं का हे? म्हणजे मुलगा एक दिवस जर तुमचा शहरी भागात असेल 3रीला ऍडमिशन करताना, तरी पण त्याला तिथं मिळणार नाही. ओके. अर्ज करताना शेवटच्या तारखेनुसार कोणत्याही सरकारी अधिसूचनेनुसार परिभाषित केलेले शहरी ग्रामीण मानले जाईल. इतर सर्व विभाग ग्रामीण समजले जातील. म्हणजे ग्रामपंचायतच्या त्या आपण अगोदरच बघितलेलं आहे. तृतीयपंथी उमेदवारांसाठी काय नाही, वेगळ्या जागेवर नसून त्याच्यामध्येच घेतलेलं आहे त्यांनी. जागांचे आरक्षण, आरक्षण काय बघा, जिल्ह्यातील 75% जागा ह्या तर ग्रामीणसाठी आल्या, म्हणजे 60 जागा आहेत ग्रामीणसाठी अगोदर. हो का? भागातून तात्पुरत्या स्वरूपात निवडलेल्या उमेदवारांच्या भरल्या जातील. उर्वरित जागा खुल्या असून त्या आरक्षणाच्या निकषानुसार जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील उमेदवार, म्हणजे 20 ज्या जागा आहेत ह्याच्यात पण आणखीन आरक्षण आहे त्यांना. आणि ह्या 60 आहेत त्या फक्त ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आहेत. म्हणजे जे ग्रामीण भागातले आहेत त्यांनी थोडं ऍडव्हान्टेज आहे तो लक्षात घ्यायचा आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी जागांचे काय प्रमाण दिलेलं आहे त्यांनी. अनुसूचित जातीसाठी 15%, अनुसूचित जमातीसाठी 7.5% जागा आहेत. त्याच्यानंतर ओबीसी साठी काही जागा दिलेल्या आहेत त्यांनी. अनुसूचित जातीसाठी दोन्ही वर्गाचे एकत्रित कमाल राखीव जागा 50% राहतील. म्हणजे त्यांच्यासाठी ह्या अनुसूचित जाती, आरक्षण लक्षात घ्या, अनुसूचित जातीसाठी 15%, अनुसूचित जमातीसाठी 7.5% आणि इतर इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांना 27%. आरक्षणाच्या 3 कॅटेगरी लक्षात आल्या. बाकीच्या जागा ओपनसाठी. एकूण जागांपैकी किमान 1/3 जागा मुलींसाठी राखीव. मुलींसाठी अतिशय चांगली न्यूज आहे बघा. 1/3 जागा म्हणजे ग्रामीण मधून 60 सीट आहेत. हो का? त्याच्यातल्या 40 सीट आहेत मुलांसाठी, मुले, आणि फक्त मुलींसाठी 20 सीट आहेत ग्रामीण भागासाठी. शहरीसाठी हे काय प्रमाण राहील? सपोज सीट आहे ते 20, तर 14-7चं प्रमाण राहील, किंवा 14-6 राहील. 14-6 नाही करणार ते, 13-7 करतील. म्हणजे मुलांसाठी 13 सीट आणि मुलींसाठी 7 सीट. क्लिअर? नेक्स्ट, प्रत्येक राज्यातले काही त्यांनी दिलेले आहेत, कोणत्या भाषेत काय दिले आहे आपण आपली भाषा बघू, आपल्याला कोणत्या कोणत्या भाषेत देता येते. महाराष्ट्र आहे बघा, इथं महाराष्ट्र आहे बघा. तर महाराष्ट्रात परीक्षा कुठे कुठे देता येते, कोणत्या भाषेत देता येते? इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, कन्नड, मराठी, उर्दू. आपली मराठी आली बघा इथं. उर्दू, तेलुगू, गुजराती आणि बंगाली या भाषांमध्ये परीक्षा दिली जाते. त्या राज्यानुसार बदललेलं आहे. आता चाचणी कशी असते, परीक्षा कशी असते बघा. निवड चाचणी 2 तासांची सलग असेल, ह्याच्यात काही गॅप दिलेला जात नाही. दुपारी 11:30 ते 1:30 वाजेत वेळ दिला जाईल. यात 3 विभाग असून सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्याय असतील, म्हणजे ते 4 ऑप्शन असतील. तिन्ही विभाग मिळून 100 गुणांचे 80 प्रश्न असतील, म्हणजे 1.25 मार्क प्रति प्रश्न असं दिलेलं आहे. क्लिअर? सो बुद्धिमत्ता 40चे बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न असतील, त्याचे 50 मार्क्स होतील. गणिताचे 20 प्रश्न असतील, त्याचे 25 प्रश्न होतील. आणि भाषेचे 20 प्रश्न आहेत, त्याचे 25 होतील. राहू द्या ना.
ओके. सो एकूण प्रश्न आहेत 80. मार्क्स दिले जातील 100, 100 मार्क्स पैकी. त्यासाठी आपल्याला 2 तास वेळ दिलेला आहे. तिन्ही विभाग एकाच पुस्तिकेमध्ये समाविष्ट केलेल्या एकाच चाचणी पुस्तिका प्रत्येक उमेदवाराला पुरवण्यात येईल. दिव्यांग विशेष विद्यार्थी उमेदवारांना 40 मिनिटे. जर दिव्यांग कोण असेल, अपंग असेल, तर त्याला 40 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहेत. नोंदणी करण्याची पद्धत OMR शीट. सिंपल. उमेदवारांसाठी स्वतंत्र OMR. OMR म्हणजे तेच परत अ ब कडे करायचे. काळा किंवा निळा बॉल पेनच इथं पण तेच सेम आहेत, किंवा पेन्सिलचा वापर जमणार नाही. शिस पेन्सिलचा वापर परीक्षेसाठी करता येणार नाही, हे महत्वाचं आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय, त्यातला एक पर्याय निवडायचा, एकच उत्तर असेल. व उत्तरपत्रिकेतील OMR लिहिलेला बदलता येणार नाही. लिहिलेले उत्तर गिरवलेले, दुरुस्त केलेले, खाडाखोड केलेले गृहीत धरणार नाही. प्रत्येक अचूक उत्तराला 1.25 गुण देण्यात येतील. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. म्हणजे चुकलं तर आपलं काही गुण वजा होणार नाहीत. ध्येय निश्चिती ते ध्येयपूर्ती. ओके. सो